हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवणार आहोत खारं वांग। हे वांग लहान मुलांना खूप आवडतं। आपल्याला तर आवडतंच, पण त्यांना तर स्पेशली हे वांग खूप आवडतं। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे वांगी घेतलेली आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आणि आता याचे मी देठ आणि काटे कट करून घेतलेले आहेत। आता याला कट करून घेऊया। बघायचं आहे मध्ये किडा वगैरे नाहीये। आणि आता परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। एका कढाईमध्ये शेंगदाणे घेतले, छान भाजून घेतले। शेंगदाणे भाजून झाले, आता यातच तीळ भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही एक सोबत आपण नाही भाजू शकत, नाही तर तीळ आपले करपून जातील, म्हणून वेगवेगळं भाजून घेतलं। आता इथे खोबरं घेतलेलं आहे, हे पण छान भाजून घ्यायचं आहे। यातच थोडेसे काजू टाकले आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। यात तेल वगैरे टाकू नका, खोबऱ्याला ऑलरेडी तेल असतं। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि हे छान बारीक करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता हे बारीक करून घेऊया। बारीक करून झालेलं आहे। आता यातच आपण शेंगदाणे आणि तीळ आपले बारीक वाटून घेऊया। आता इथे एक कढाई ठेवली, कढाईत तेल टाकलं फोडणीसाठी आणि आता यात मोहरी, जिरे आणि आता हा मसाला टाकायचा आहे। मसाला छान भाजून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकली, परत थोडंसं गरम करून घेऊया। मसाला छान भाजून झाला काय आपण याच्यामध्ये वांगे टाकणार आहोत। आता सगळे वांगे कट केलेले आपण याच्यात टाकून घेतले। आता याला छान आपण परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। मी शक्यतो भाज्यांना गरम पाणीच टाकते। गरम पाणी टाकल्यामुळे भाजी पटकन शिजते आणि भाजीला छान चव लागते। शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि आता याला उकळी येईपर्यंत शिजेपर्यंत ठेवायचं आहे। थोडंसं मीठ टाकूया। आता थोडा वेळ याला शिजेपर्यंत मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे। तयार आहे आपली वांग्याची भाजी। खारं वांग मुलांना खूप आवडतं, मुलं खूप चवीने खातात। ही भाजी तुम्ही मुलांना चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी सोबत तुम्ही कुस्करून देऊ शकता किंवा भातासोबत पण देऊ शकता। एकदा हे खारं वांग नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा बनला। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।